जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्यांचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वरांचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जानकी जीवन स्मरण जय जय राम. महारुद्र हनुमान की जय. समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. मागील भागामध्ये आपण समास 6वा सुरू करणार आहोत हे सांगितलं होतं. एकंदर गेल्या 24 भागामध्ये आपण 5 समास संपवलेले आहेत. गुरु शिष्यांच्या संवाद रूपाने आपण साधनेचं मूल्य काय आहे, श्री गुरूंनी दिलेली साधना कोणती असते, आयुष्यभर नित्य साधना करणे कसे गरजेचे असते हे बघितले. मग शिष्यांनी काही शंका विचारल्या होत्या की आयुष्यभर मी साधना करीत आलेलो आहे, तेव्हा अंतिम क्षणी कोणती साधना करू. अंतिम क्षण म्हणल्याबरोबर श्री गुरूंनी मृत्यू नेमका कोणाचा होतो हा प्रश्न उपस्थित केला होता. मृत्यू देहाचाही होत नाही आणि मृत्यू आत्म्याचाही होत नाही, पण साधकाने देहातीत होणे गरजेचे आहे. त्यासाठी मायेचा जो शुद्ध प्रांत तोची चौदेहाचा अंत असं समर्थांनी सांगून चारी देहांचं निरसन श्री गुरूंच्या कृपेने जेव्हा होते तेव्हाच शिष्य मोक्ष काय आहे हे अनुभवू शकतो. पण त्यासाठी आधी साधना विवेकाने करणे गरजेचे आहे हे श्री गुरूंनी आपल्याला समजावले होते. गेल्या अंतिम भागामध्ये आपण हे बघितले होते की शिष्य श्री गुरूंना हे विचारतो आहे की विवेक, अद्वैत, चारी देहांचं निरसन, ब्रह्म, माया, मोह, मायेचं मिथ्यापण हे सारं काही मी निरूपण ऐकतानाच माझ्या लक्षात राहतं. निरूपण सुरू असताना असं वाटतं की वैराग्य खूप मोठं आहे, आता वैराग्य आलेलंही आहे, उर्वरित आयुष्य मी साधना करेल. पण निरूपण संपतं, व्यवहार सुरू होतात आणि वैराग्य जातं. पुन्हा मोह माया वेढून घेतात. साधक पुन्हा बंधनामध्ये अडकतो. त्यासाठी मी आता काय करू हा प्रश्न श्री गुरूंना साधकाने विचारला होता. पण एक गोष्ट निश्चित आहे की गुरुशिष्य संवाद रूपाने साधक आता निशंक होत चाललेला आहे. आता फक्त काही मुद्दे उरले आहेत. ते म्हणजे आयुष्याच्या अंतापर्यंत मी कोणती साधना करू जेणेकरून अंतिम क्षणीही मला तीच साधना आठवेल, हा एक महत्त्वाचा प्रश्न होता. आणि दुसरा हा होता की आयुष्यभर ही स्थिती माझी कायम कशी राहील. ही स्थिती राहणं गरजेचं आहे, अन्यथा मनुष्य विसरून जातो. 6व्या अंतिम समासामध्ये श्री गुरु त्याला काही समजावत आहेत. श्री गुरु सांगतात की शिष्या परमगुह्य ज्ञान जेणे घडे समाधान, ऐसे मागे निरूपण केले तुझं. ते निरूपण पाहता अभ्यंतरी तृप्त होता, आशंकेची सर्वथा उरी नाही. गेले 5 समास जवळपास 160-170 ओव्या मी सारं काही निरूपण ऐकवलं आहे, ज्यामध्ये अद्वैताचं ज्ञान आहे, ज्यामध्ये उपासना कशी करावी ते सांगितलं आहे, कोणत्या देवतेची करावी सांगितलेलं आहे. सगुण आणि निर्गुण यांच्यामध्ये समभाव कसा हवा, हरिकथा निरूपण कसं हवं हेही मी तुला सांगितलं आहे.
आता कुठल्याही प्रकारची शंका साधन मार्गाविषयी तू मनात असू देऊ नको. इथून पुढे म्हणजे अंतरंगामध्ये कुठलीही शंका नसताना साधना करीत करीत पुढे कसं जायचं आहे हे मी तुला सांगणार आहे. आणि अंतिम क्षणी तू मला हा प्रश्न विचारला होतास की देहाचा अंत होत असताना मी कोणती साधना करू, ते आता श्री गुरु सांगत आहेत. श्री गुरु सांगतात की आता असो ते प्रस्तुत, देहास मांडता अंत तेव्हा साधके निश्चित काय करावे. झालं ते मागचं मी सगळं ऐकलं, माझ्या लक्षातही आहे, माझ्या स्मरणातही राहील की हरिकथा निरूपण दोन्हीचं मूल्य एकसारखं आहे. पण आता देहास मांडता अंत तेव्हा साधके निश्चित काय करावे, तेव्हा मी काय करू, कोणती गोष्ट करू. श्री गुरु सांगतात की निरावलंबी चित्त न्यावे तरी राहे न स्वभावे ऐकत्याच्या नावे शून्याकार. निरावलंबीचे साधन देह असता सावधान केले पाहिजे समाधान सत्संगे विवेक. शब्द अत्यंत मौल्यवान आहेत. मृत्यू समोर असताना मी काय करू, मृत्यूच्या अंतिम क्षणापर्यंत कोणती साधना करू. हरिकथा निरूपण हे तर आहेच, ही आयुष्यभराची साधना आहे. हरिकथेतून सगुण समजणार आहे. या सगुणाकडून निर्गुणाकडे जाताना निरूपण मला हवं आहे, ते अध्यात्म श्रवणाने मला मिळणार आहे. पण चित्त भगवंताकार कसं करू, चित्त स्वरूपाकार कसं करू. आणि श्री गुरु सांगतात की निरावलंबी चित्त न्यावे. चित्ताला आलंबन हवं असतं. सगुणाचंही ध्यान करतो तेव्हा एक मूर्ती आपल्या समोर असते. ती मूर्ती भगवान श्रीरामांची असेल किंवा भगवान श्रीकृष्णाची असेल किंवा इतर कुठल्या देवतेची असेल. त्याचं साकार स्वरूप, त्या सगुणांचं, त्या गुणांचं साकार स्वरूप आपण समोर ठेवतो आणि चित्ताला ते आलंबन मिळतं. मूर्तीपूजा ही शास्त्रीय आलंबन आहे म्हणून ती स्वीकृत आहे. मूर्तीपूजा ही अंधश्रद्धा नव्हे. सद्गुणाला आकार आला की तो साकार होतो म्हणून मूर्तीपूजा आपल्याकडे सर्वमान्य आहे, शास्त्रीय आहे. पण हे झालं सगुणाचं. निर्गुणाकडे जाताना काय करू. सगुणाचा साक्षात्कार झाल्यानंतर मी काय करावे, पुढे कसे जावे. ईश्वर तत्व निर्गुण आहे, निराकार आहे, निर्लेप आहे, ज्ञानस्वरूप आहे, सर्वव्याप्त आहे, सर्वंकष आहे, एक आहे, विभू आहे. अशा या ज्ञानरूपाचं मी काय करू. श्री गुरु सांगतात निरावलंबी चित्त न्यावे. चित्ताला आलंबन देऊ नकोस. त्याला चित्ताला आलंबन हवे असेल तर ते निरावलंबी असावे. निरावलंबी म्हणजे काय. मी आणि अवलंब. अवलंब म्हणजे काय, कशावर तरी अवलंबून असावं लागतं. चित्ताला स्मरणासाठी, चित्ताला चिंतनेसाठी विषय लागतो. आपण जेव्हा भगवान श्री रामरायांची मूर्ती समोर ठेवतो तेव्हा भगवान श्री रामरायांचे गुण आपल्या अंतःकरणामध्ये व्यक्त होत असतात. आपल्या चित्ताच्या चिंतनाचा आधार भगवान श्री रामरायांचे गुण होतात. जेव्हा भगवान श्रीकृष्णांची मूर्ती समोर असते तेव्हा आपल्या चित्ताला आलंबन म्हणून त्यांच्या गुणांचा समुत्कर्ष आपल्या चित्तात व्यक्त होत असतो. पण निरावलंबीमध्ये काय असेल, निअवलंब. भगवंत, ईश्वर, सर्वव्याप्त ज्ञानस्वरूप ईश्वर जो कुठल्याही इंद्रियाचा विषय होऊ शकत नाही. ईश्वराला मी कसे बघणार हो. आस्तीच्या देही माशाचा डोळा, पाहेन म्हणे ब्रह्माचा गोळा, तो ज्ञाता नव्हे आंधळा केवळ मूर्ख, असं समर्थांनी 6व्या दशकातल्या 8व्या समासामध्ये सांगितलेलं आहे. हाडामासाचा देह, त्यात मांसाचा एक डोळा आहे आणि त्या डोळ्याच्या साहाय्याने मी ब्रह्माचा गोळा बघेल, जे सर्वव्याप्त आहे, जे ज्ञानस्वरूप आहे, ज्याचं ज्ञान निरुपाधिक आहे, कुठल्याही उपाधीविहीन ब्रह्म आहे. अशा ब्रह्मयाचं ज्ञान मला होणार कसं, कारण मुळात ते मला डोळ्यांनी ब्रह्म दिसतच नाही. मला ब्रह्म कानांनी ऐकू येत नाही, जिभेने त्या ब्रह्मयाची चव घेता येत नाही, हाताने मी त्याला स्पर्श करू शकत नाही.
नाकाने मी ब्रह्माचा गंध घेऊ शकत नाही. यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसासह, जेथे वाचा निवर्तती मनासी नाही ब्रह्मप्राप्ती, मनाला सुद्धा ब्रह्म प्राप्त होणार नाही. असं ब्रह्म ज्याला कुठलाही रंग नाही, ज्याला कुठलाही आकार नाही, ते चेतन का अचेतन आहे तेही सांगता येत नाही, ते सगुण आहे का निर्गुण आहे तेही सांगता येत नाही, त्याच्या पलीकडे ते आहे. असा कुठल्याच इंद्रियाचा विषय नसलेलं ब्रह्म, परब्रह्म माझ्या चित्ताचं आलंबन कसं होईल? आणि असं निरावलंबी, जे इंद्रियांचा विशेष नाही, अशा गोष्टीला जर मी चित्ताचं आलंबन करू असं जर मी म्हटलं तर माझ्यासमोर शून्यत्व उभं राहतं. पण शून्यत्व म्हणजे ब्रह्म नव्हे. आपल्याला शून्याला ओलांडून पुढे जायचं आहे. शून्यात अडकणे म्हणजे उपायाचा अपाय होणे आहे. शून्य ओलांडायचं आहे. समर्थाने दासबोधातही सांगितलेलं आहे, इकडं दृश्य तिकडे देवमध्ये शून्यत्वाचं ठावं. शून्याला ओलांडणं गरजेचं आहे. जर शून्य ओलांडलं नाही तर किमान दृश्य जगात अडकून मी भोग तरी भोगत होतो. शून्यात अडकून मी निराशावादी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून मला शून्य ओलांडावे लागेल. म्हणून श्री समर्थ म्हणतात की निरावलंबी चित्त नावे तरी राहे ना स्वभावे. चित्ताचा स्वभावच असा आहे की चित्ताला काहीतरी आलंबनाला विषय लागत असतो. आणि जर चित्ताला विषयच नसेल तर मी कशाचं चिंतन करू, कशाचं आलंबन करू, कशाचं ध्यान करू? मग ऐक्यतेच्या नावे शून्याकार सारं काही एकच आहे, विश्वस्वरूप एकच आहे, पण ते दृश्यमान नाही असं जर मला वाटत असेल तर माझ्या चित्तामध्ये नक्की शून्य उमटणार आहे. तेथे ऐक्यतेच्या नावे शून्याकार निरावलंबीचे साधन देह असता सावधान, केले पाहिजे समाधान सत्संगे विवेके. श्री समर्थ सांगतात की निरावलंबी जाण्यासाठी साधन कोणतं करू? श्री गुरु सांगतात की त्यासाठी देह असता सावधान. महत्त्वाचा शब्द आहे. म्हणजे देह विकल झाल्यावर नव्हे, वार्धक्य आल्यानंतर नव्हे, हातपाय हलत असताना नव्हे, किंवा बुद्धी अगदीच कामातून गेल्यानंतर नव्हे, तर बुद्धी उत्तम असताना, सर्व इंद्रिये जागेवर असताना, सर्व इंद्रियांनी भोग घेतलेले समजत असताना हे दृश्य जग बाजूला सारून सत्संगाच्या साहाय्याने आणि विवेकाच्या साहाय्याने मला निरावलंबीचं साधन समजलं पाहिजे. तेही शून्याला ओलांडून समजलं पाहिजे. अन्यथा मी शून्यालाच ब्रह्म समजून बसेल आणि मग उपाय आणि अपाय यातला फरक मला कळणार नाही. जिथे मनुष्याला स्वतःची जाणीव म्हणजे अहम हे ओलांडणं अतिशय जड जातं, तिथं शून्यत्व ओलांडणं ही गोष्ट अतिशय अवघड आहे आणि ती सत्संगाशिवाय शक्य नाही. सत्संग म्हणजे सत्वस्तूशी संग. सत्संग म्हणजे केवळ व्यक्तींचा सहवास नव्हे. सत म्हणजे शाश्वत तत्व, ते विवेकाने गाठायचं असतं. आपण जेव्हा सार आणि असार दोन्ही बाजूला करतो, जेव्हा अक्षर आणि अक्षर बाजूला करतो, जेव्हा आत्मवस्तू आणि अनात्मवस्तू दोन्हीही बाजूला करतो आणि या दोन्ही गोष्टी ज्याच्या आधारावर उभ्या आहेत ते ईश्वर तत्व आपण पाहतो, तेव्हा ते निरावलंबी असतं. ते कुठल्याच इंद्रियाच्या कक्षेत येत नाही, ते चिंतनाच्याही कक्षेत येत नाही, चित्तालाही त्याची कल्पना करता येत नाही. फक्त हे जाणवतं की माझं सगुण, माझी सगुणाची कल्पना, माझी निर्गुणाची कल्पना, माझं ब्रह्म, माझी माया, माझा शिव आणि माझी शक्ती, माझी जाणीव आणि माझी नेणीव, या दोन्हीही त्याच एका अव्यक्त गोष्टीवर आधारित आहे. त्याचा आलंबन माझ्या चित्ताला करायचं आहे. त्यासाठी माझी जाणीव ओलांडून मला पलीकडे जायचं आहे. ही उन्मनी अवस्था आहे. उन्मनीलाही ओलांडून आपल्याला पुढे जायचं आहे.
कसं जाणार आहोत? श्री समर्थ आपल्याला सांगतात की सत्संगे विवेके जाणार आहोत. हे सत्संग विवेक काय आहे आणि निरावलंबी चित्त नेण्यासाठी आयुष्यभराची साधना कशी करावी लागेल, हे श्री समर्थ याचा परिचय फक्त या भागात देत असले तरी पुढच्या भागामध्ये अजूनच विश्लेषण श्री समर्थ देणार आहेत. आज या भागामध्ये आपण एवढंच बघूयात. जय जय रघुवीर समर्थ.